नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा काय बातमी, केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3% डीए वाढबाबत शासनाने कधी निर्गमित होणार याकडे राज्यातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे। केंद्र सरकारने दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% वाढ केली असून सदर महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणं प्रलंबित आहे। राज्यात गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका होत्या आणि त्याच्या कामकाजामुळे तसेच आचारसंहितेमुळे सदर निर्णय घेण्यात आला नाही, पण आता राज्यात नवीन सरकार स्थापित झाले आणि राज्याचे नवीन मंत्रिमंडळ सुद्धा स्थापित झाले असून मंत्रिमंडळ स्थापनेला जवळपास 1 महिना पूर्ण झाला आहे। मात्र असूनही डीए वाढीबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही। अशातच आता मीडिया रिपोर्ट्समध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीबाबतचा निर्णय जानेवारी अखेरपर्यंत घेतला जाईल असं म्हटलं जात आहे। वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव रेडी केला असून हा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे। त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीबाबतचा प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। हा निर्णय झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 53% एवढा होणार असून ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे। अर्थात राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।